पत्रकारांना रोखू नका. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांचा पालिकांना स्पष्ट इशारा. नगर परिषदांच्या बंद दाराआडच्या कारभाराला लगाम. पत्रकारांना मज्जाव. इतिवृत्तात फेरफार आणि महिला सदस्यांवरील दडपशाहीवर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये सुरू असलेल्या कथित नियमबाह्य आणि अपारदर्शक कारभारावर अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारणे, सभांचे चित्रीकरण टाळणे, महिला नगरसेविकांना बोलण्यापासून रोखणे, इतिवृत्तात फेरफार करणे तसेच मनमानी पद्धतीने ठराव मंजूर करण्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी नगर परिषद प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. भाजपाचे नंदुरबार नगरसेवक हिरालाल मगनलाल माळी यांनी दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध मुद्द्यांवर लेखी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 6 मे रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे जिल्ह्यातील नगर परिषदांच्या कामकाजात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सभा लोकांसाठी खुल्या ठेवण्याचे स्पष्ट निर्देश. महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 81 चा संदर्भ देत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभा या लोकांसाठी खुल्या असणे बंधनकारक आहे. त्यामुळे पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारणे, वृत्तांकनास मज्जाव करणे किंवा माहिती लपवण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे यापुढे पत्रकारांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर किंवा पदाधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आता सभांचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक. नगर परिषदांच्या सर्वसाधारण सभांचे व्हिडिओ चित्रीकरण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर हे व्हिडिओ नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात या सभांचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याबाबतही नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या निर्णयामुळे बंद दाराआड होणारे व्यवहार, गुप्त ठराव आणि सभांमधील कथित गैरप्रकार आता जनतेसमोर येण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत असून पारदर्शकतेच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. महिला नगरसेविकांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा. परिपत्रकात महिला नगरसेवकांवरील दडपशाही आणि सभागृहातील अयोग्य वर्तनाबाबतही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी महिला सदस्यांना बोलू न देणे, धमकावणे किंवा दादागिरी करणे अशा प्रकारच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. यापुढे सभागृहात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा. आवश्यक असल्यास संबंधित सदस्यांवर कारवाई करावी. तसेच गरज भासल्यास पोलीस बंदोबस्त मागवावा असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अजेंडा बाह्य आर्थिक मंजुरींनाही लगाम. ऐनवेळी अजेंडा बाह्य विषय मांडून आर्थिक मंजुरी घेण्याच्या प्रकारांवरही प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही विकास कामे, निधी मंजुरी किंवा आर्थिक तरतूद करताना नियमांचे पालन, तांत्रिक पूर्तता आणि सविस्तर चर्चा आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे नगर परिषदांमध्ये घाईघाईने किंवा दबावाखाली मंजूर होणाऱ्या ठरावांवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या या आदेशामुळे नगर परिषदांच्या कारभारातील अपारदर्शकतेवर मोठा प्रहार झाल्याची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू आहे. पत्रकारांची अडवणूक, बंदिस्त कारभार आणि लोकप्रतिनिधींवरील दबाव या विरोधात प्रशासनाने घेतलेली ही भूमिका लोकशाही व्यवस्थेसाठी महत्त्वाची मानली जात आहे. नगर परिषदांच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.